नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, दशपुत्रा समाकन्या, दशपुत्रा कन्या, दशपुत्रान प्रवर्धयन, दशपुत्रान प्रवर्धयन, यत् फलं लभतेम तस्य, यत् फलं लभतेम तस्य, तत् लभ्यम कन्ययै एकया, तत् लभ्यम कन्ययै एकया. म्हणजे मित्रांनो, 10 मुलं किंवा 10 पुत्र हे एका कन्येशी समान आहेत. म्हणजे 10 पुत्रांचे जसं पालन पोषण करताना जे फळ मिळतं तेच फळ एका पुत्रीच्या म्हणजेच एका कन्यारत्नाच्या पालन पोषणाने मिळतं. म्हणून आपण मुलीला कन्यारत्न असं म्हणतो. आणि देशाचं म्हणा, समाजाचं म्हणा, जर समाज सुदृढ ठेवायचा असेल तर कन्येचं, मुलीचं आरोग्य, महिलांचं आरोग्य चांगलं असणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आजचा जो कार्यक्रम आहे त्यात आपण नारी शक्तीविषयी चर्चा करणार आहोत, महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा करणार आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन. बरोबर, आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन जो आपण 28 मे या रोजी साजरा करतो. तर या महत्त्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा कागदे मॅडम आपल्यासोबत आहेत. कापसे मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मॅडमचा मित्रांनो तुमच्याशी परिचय करून देतो. वैद्या प्रज्ञा राजेश कापसे. आपण सहाय्यक प्राध्यापिका आहात शल्यतंत्र या विभागात, म्हणजेच सर्जरी या विभागामध्ये पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी BA MS नंतर MS केलं, म्हणजेच शल्यतंत्र या विषयात MS केलं. पुढे मॅडमनी PhD देखील केलं शल्यतंत्र या विषयामध्येच. आणि त्यापुढे मानसशास्त्रात मॅडमनी MA ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. वैद्यकीय अध्यापनाविषयी सांगायचं झालं तर मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 16 वर्षाहून अधिक वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे. त्या पदव्युत्तर आणि PhD विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात. म्हणजेच PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhDच्या विद्यार्थ्यांचे मॅडम गाईड देखील आहेत. आणि आजवर मॅडमनी जवळजवळ 10,000हून अधिक रुग्णांची यशस्वी जी आहे ती शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि मॅडम लेखिका देखील आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मॅडमनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव असं आहे आउटलाईन ऑफ वुंड हिलिंग, हे या पुस्तकाचं नाव आहे. आणि मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. आणि अनेक पुरस्कारांनी देखील मॅडमचा सन्मान सत्कार झालेला आहे. तर बरेच पुरस्कार आहेत. तर उदाहरणाखातीर मी 1-2 पुरस्कारांची नावं घेतो. पुरस्कार जो पहिला आहे 2019 साली मॅडमना डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार चेन्नई येथील मरीना लॅब रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेने दिला. आणि 2019 मध्येच मॅडमना दुसरा एक पुरस्कार मिळाला, यंग आयुर्वेद प्रॅक्टिशनर अवॉर्ड. हा पुरस्कार आयुष संचालनालय आहे आणि निरोग स्ट्रीट या संस्थेने मॅडमचा सन्मान सत्कार केलेला आहे, गौरव केलेला आहे. आणि संशोधन क्षेत्रात देखील मॅडमने आपली चमक दाखवलेली आहे. आणि मॅडमच्या नावाने 2 पेटंट्स आणि 1 कॉपीराईट देखील आहेत. तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. पुन्हा एकदा डॉक्टर प्रज्ञा तुमचं स्वागत करतो. आणि आजचा आपला जो विषय आहे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन. तर हा का साजरा करतात आणि 28 मे हीच तारीख आपण का निवडली आणि या वर्षीचं घोषवाक्य कृपया आम्हाला सांगा. 28 मे हा आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन साजरा केला जातो. आणि हाच दिवस का निवडला आहे
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री हा समाजाचा एक मूलभूत घटक आहे आणि अशा स्त्रीच्या शरीरामध्ये जी काही मासिक पाळीची सायकल असते ही 28 दिवसांची सायकल असते आणि 28 दिवसांची ती सायकल आणि 5 दिवसांचा तिचा रजोस्त्राव म्हणजे जे काही ब्लीडिंग होतं, मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग, तर 28 आणि 5 म्हणून 28 मे हा दिवस त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन म्हणून निवडलेला आहे. यामागे फारच सुंदर हा विचार आहे आणि या दिवसाचं घोषवाक्य म्हणजे आपली जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, जागतिक आरोग्य संघटना, यांनी या वर्षीचं घोषवाक्य असं ठेवलेलं आहे की निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य. आणि माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्यावर नूतनीकरण केलेलं किंवा खास करून लक्ष प्रतिबिंबित केलेलं हे घोषवाक्य आहे की जेणेकरून समाजातली स्त्री जर आपण सुदृढ ठेवली, निरोगी ठेवली, आणि आपण अशी म्हण आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. मग अशी ही स्त्री जर सशक्त असेल, सुदृढ असेल, निरोगी असेल तर नक्कीच ते कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज हा सशक्त होईल, सुदृढ होईल, यात शंकाच नाही. आणि म्हणूनच आजचा हा दिवस साजरा केला जातो. फारच छान मॅडम. तर मॅडमकडून अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, भारतामध्ये मॅडम महिलांच्या आरोग्याविषयी कुठल्या प्रमुख अडचणींना सामना करायला लागतो, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. हो, नक्कीच खूपच अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलंत असा प्रश्न आहे. सध्याच्या काळामध्ये कसं आहे की 2 भाग आहेत आपल्या समाजाचे. एक तर अर्बन जो काही सोसायटीतला समाज आहे आणि एक रुरल म्हणजे ग्रामीण समाजातला स्त्रीचा हा जो समूह आहे. आणि इन जनरल बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयक असणाऱ्या या सगळ्या अडचणींसंबंधातला अवेअरनेस हा कमी पडतोय. तर हा अवेअरनेस होणं फार आवश्यक आहे. महिलांना पोषणाची कमतरता ही का भासते त्या संबंधितली ही जागरूकता झाली पाहिजे. तर तो एक अभाव आपल्याला जाणवतो. लवकर विवाह होणं म्हणजे बालविवाह तर आता बऱ्यापैकी बंद झालेले आहेत कायद्याने, पण तरीसुद्धा कमी वयामध्ये किंवा लवकर वयामध्ये विवाह होणं, गरोदरपण येणं, अर्ली प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो, मासिक पाळी संबंधातले असलेले वेगवेगळे गैरसमज आणि स्तन आणि गर्भाशयाच्या आजारांची योग्य तपासणी न करण्यामुळे होणारे वेगवेगळे आजार, आणि स्तनाचा कर्करोग आहे, गर्भाशयाचा कर्करोग आहे, तर असे विविध आजार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक आजारांसोबतच मानसिक तणाव जो स्त्रीमध्ये असतो तर त्याला अडचणींना सामोरं न जाण्याची ही जी शक्ती स्त्रीमध्ये ह्याचा अभाव जो आहे, या संदर्भातला अवेअरनेस, या सगळ्या अनेक अडचणी आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये हे प्रश्न अधिक तीव्रतेने आपल्याला दिसून येतात. तर यावर काम करणं हे अतिशय आवश्यक मला वाटतं. वारंवार ॲबॉर्शन होणं किंवा अर्ली प्रेग्नन्सी असेल तर जे काही आपण MTP करतो जेणेकरून तिथली जी नॉर्मल ॲनाटॉमी आहे गर्भाशयाची ही डिस्टर्ब होते आणि वेगवेगळे आजार उद्भवतात. आणि डिलेव्हरीनंतर स्त्रीला आराम मिळत नाही, लगेच स्त्री काम करणारी असेल तर ती तिच्या कामावर रुजू होते. आणि अशा प्रकारे जे काही आयुर्वेदानुसार जे काही स्नेहनस्वेदन, वेगवेगळे व्यायाम किंवा काही आहार योजना किंवा काही उपक्रम सांगितलेले आहेत जे तिच्या प्रसूती अवस्थेत मिळाले पाहिजेत ते तिला मिळाले नाहीत, तर त्यानुसार शरीराची त्यानंतर झीज जी होते ती कधीही न भरून येणारी असते. तर हे सगळ्या अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागतंय असं म्हणता येईल. फार छान. मॅडमनी वेगवेगळे पैलू ह्या विषयाचे छेडलेले आहेत. एक एक पैलू आपण सखोल अभ्यास करूया, मॅडमकडून समजून घेऊया. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी पण मॅडम तुम्ही म्हटलं. शारीरिक आरोग्याकडून सुरुवात करूया. तर पोषण हा शब्द वापरला, तर महिलांच्या पोषणाविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा त्याविषयी. हो, महिलेच्या स्त्रीच्या शरीराची वाढ ही चांगली होण्यासाठी योग्य आहार, जो सकस आहार आहे त्याची गरज असते. मग ह्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये लोह हे आवश्यक असतं, योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम आवश्यक असतं, योग्य प्रमाणामध्ये प्रथिनांची आवश्यकता असते, जीवनसत्वांची गरज असते. तर ज्याला आपण बॅलन्स्ड डाएट म्हणतो, तर ह्या बॅलन्स्ड डाएटमधूनच ह्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक घटकांचं पोषण करणारी मूल्यतत्व ही मिळत असतात. आणि अनेक महिलांना, विशेषतः गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना
आणि मातांना अन्नामधून हे आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे पोषण कमतरता होते. पोषण अभावी किंवा पोषण कमतरतेमुळे मग वेगवेगळ्या आजारांना स्त्रीला सामोरं जावं लागतं. आणि पूरक आहार आणि योग्य तो सल्ला आणि याच्यासोबतच आरोग्य शिक्षण जर स्त्रीला मिळालं तर मग हे पोषण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला कुटुंबातली स्त्री किंवा महिला असते, गृहिणी असते, ही स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करते. घरामध्ये जे शिळं आहे ते खाणं किंवा जे अन्न उरलेलं आहे ते वाया जाऊ नये, फेकून द्यायला लागू नये म्हणून मग आपण ते खाऊन टाकायचं किंवा मुलाच्या ताटामध्ये उरलेलं आहे ते पण आपण खायचं. अशा प्रकारचं ओव्हर इटिंग जे अध्यशन होतं त्याच्यामुळे सुद्धा तिच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढतं, अनेक आजार निर्माण होतात. तर या सगळ्यांचं जे काही शिक्षण आहे हे त्या स्त्रीला पोषणाचं दिलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार तिने जर आपलं आचरण ठेवलं तर नक्कीच पोषणाची कमतरता स्त्रीला भासणार नाही. फारच छान मॅडम, तुम्ही मार्गदर्शन करतायत. माता भगिनींना, मैत्रिणींना विनंती आहे, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शिळं खायचं नाही किंवा कोणाचं उरलंय अन्न वाया जाऊ नये म्हणून थोडं अतिसेवन होतं ते करायचं नाही. आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तुर्तास वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टरमध्ये. आणि आज आपली चर्चा सुरू आहे जागतिक महिला आरोग्य दिवस, जो आपण 28 मेला साजरा करतो. आणि आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा कापसे मॅडम आपल्यासोबत आहेत. तर शल्यतंत्र विभागात मॅडम प्राध्यापिका आहेत. मॅडमकडून अजून जाणून घेऊया. मॅडम, मासिक पाळी विषयी देखील समाजामध्ये आपण गैरसमज पाहतो, तर त्यात सत्य काय आहे, काय असत्य आहे, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. हो, कसं आहे की जी काही मासिक पाळीची पूर्ण प्रक्रिया आहे 28 दिवसांची सायकल, मग त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार 3 काल आहेत. एक तर रजोकाल, ऋतुकाल आणि ऋतुव्यतीत काल. मग रजोकाल जो असतो हा पहिल्या 1 ते 14 दिवसाची जी काही सायकल असते ही ओव्ह्युलेटरी फेज असते आणि त्याच्यानंतर मग जर फर्टिलायझेशन झालं किंवा स्पर्म आणि जे काही बीज, आर्तव बीज किंवा स्त्री बीज आहे यांचं मिलन झालं तर मग गर्भधारणा होते. आणि ती नाही झाली तर 14 दिवसानंतर मग 16व्या 17व्या दिवसापासून हे जे काही शेडिंग आहे युट्राईन एंडोमेट्रियल वॉलचं हे व्हायला लागतं. आणि मग पहिले 5 दिवस जे असतात आपण ज्याला रजोकाल म्हणतो, ऋतुकाल म्हणतो, त्याच्यामध्ये हे ब्लिडिंग व्हायला लागतं, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग व्हायला लागतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे किंवा लुटिनायझिंग हॉर्मोन आहे, लुटियल हॉर्मोन किंवा टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्ट्रॉन किंवा इस्ट्रोजेन, हे असे अनेक हॉर्मोन्स वेगवेगळे शरीरामध्ये असतात. या सगळ्या हॉर्मोन्सचं कमी जास्त जे काही इम्बॅलन्स होतो किंवा प्रमाण कमी जास्त होतं त्याच्यावर या सगळ्या प्रक्रियेची जी काही नॉर्मल अवस्था आहे ही अवलंबून असते. आता स्त्रीची ही मासिक पाळी ही दुर्दैवाने अपवित्र मानली जाते. खूपदा अजूनही समाजामध्ये हा समज आहे की मासिक पाळी आहे म्हणजे ती स्त्री अपवित्र, मग तिला देवाला शिवू न देणं, स्वयंपाकघरात जाऊ न देणं, देवाची पूजा करू न देणं किंवा मुलींना वेगळं ठेवणं, देवपूजेला बंदी घालणं आणि किंवा शाळा ऑफिसेसमध्ये न येणं टाळणं, असे अनेक प्रकार अजूनही घडताना आपल्याला दिसतात. मुळात मासिक पाळी हा एक नैसर्गिक आणि आरोग्याचा भाग आहे हे समाजाने समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. योग्य स्वच्छता आणि जर प्रॉपर अशी माहिती, योग्य ती माहिती जर आपण दिली, समाजामध्ये पसरवली तर अनेक प्रकारचे संसर्ग, अनेक प्रकारच्या अडचणी ज्या स्त्रीला सामोरं जावं लागतं त्या टाळता येऊ शकतात. आणि अनेक प्रकारच्या ह्या गैरसमजांना जर समाजाने बंदी घातली आणि त्यातून जर एक थोडंसं प्रगल्भ विचार करून आपण सायंटिफिक दृष्टिकोनातनं, आपण वैज्ञानिक दृष्टिकोनात आता वावरतोय, त्या स्त्रीला जर समाजाने, कुटुंबाने समजून घेतलं तर मग हे जे गैरसमज आहेत हे नक्कीच दूर व्हायला मदत होईल. फारच छान मॅडमनी समाज प्रबोधन देखील केलेलं आहे की स्वच्छतेची गरज किती आहे आणि योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही शारीरिक आरोग्याविषयी आम्हाला सांगितलं, थोडंसं आता मानसिक आरोग्याकडे वळूया. तर महिलांच्या मानसिक आरोग्याविषयी काय सांगणार मॅडम?
आजच्या जगात किंवा भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये? हो, शरीराचं जसं आरोग्य महत्त्वाचं आहे तसंच मनाचंही आरोग्य महत्त्वाचं आहे. कारण शरीर आणि मन या दोघांनाही तेवढंच महत्त्व आयुर्वेदाने दिलेलं आहे. आता कसं आहे की आजकालच्या जगामध्ये आपण अगदी तरुण युवतींपासून जर सुरुवात केली तर या जगामध्ये एकतर स्त्रियांचं किंवा विशेष करून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींचं हे ॲडिक्शनकडे प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. मग वेगवेगळ्या मूव्हीजमधून किंवा पिक्चर किंवा हे सिनेमा चित्रपट आहेत यातून त्यांना दिलं जाणारं हे जे काही शिक्षण, म्हणजे त्यातून जे काही निरीक्षण त्या करतात त्यातून त्या थोडंसं ॲडिक्शनकडे जाणं, ड्रग्सच्या आहारी जाणं, किंवा आपण म्हणतो आता 31 मेला हा नो टोबॅको डे आपण साजरा करतो, तर से नो टू ड्रग्ज. कारण या सगळ्याला आहारी जाण्याचं मुख्य कारण मानसिक तणाव आहे. मग ह्या मानसिक तणावाचं कारण काय आहे, तर एकतर कसं आहे की महिलांवर घर, करिअर आणि मातृत्व या तीनही गोष्टींची एकदम जबाबदारी येऊन पडते. की आधी शिक्षण आहे, शिक्षणानंतर मुलीचं लग्न होतं, त्यानंतर घराची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर येते आणि त्यासोबत तिला तिचं करिअर पण महत्त्वाचं असतं. मग या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मानसिक तणाव, नैराश्य आहे किंवा जे काही आपण चिंता आहेत घराबद्दलच्या या सगळ्या वाढतात आणि समाजामध्ये महिला सहनशक्तिवान असते, आपण म्हणतो की सहनशीलता तिची जास्त असते, पण या भूमिकेमुळे तिचं मानसिक आरोग्य हे दुर्लक्षित राहतं. ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते आणि समाजाकडून पण तिला जर तशी वागणूक नाही मिळाली तर तिचे स्ट्रेस लेवल्स ह्या वाढतात. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासोबतच तेवढं महत्त्वाचं आहे आणि ह्यामुळे आयुर्वेदानुसार आपण जर बघायला गेलं तर या काळामध्ये जर एस्पेशली मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगचा काळ असेल तर त्याच्यामध्ये वाताचा जो कोप होतो किंवा वाताचं प्रमाण हे शरीरामध्ये वाढतं. त्याच्यामुळे स्त्रीची चिडचिड होते, नैराश्य येतं किंवा मेंटल इरिटेशन वाढतं, अँझायटी वाढते. तर ह्या सगळ्या ज्या काही लक्षणांनी ती स्त्री त्रस्त होते तर यांचा परिणाम हा तिच्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा होतो. त्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे हातात हात घालून चालतात. त्यामुळे ह्या दोन्ही आरोग्यांकडे तेवढंच लक्ष देणं हे आवश्यक आहे आणि हे प्रत्येक स्त्रीला कळणं गरजेचं आहे. फारच छान मॅडमनी छान सांगितलं. म्हणजे शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोन्हीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. हातात हात घेऊन दोघं जात असतात आणि स्पष्ट मॅडमनी सांगितलेलं आहे की व्यसनाला, कुठल्याही तुमच्या मित्रमैत्रिणीला कोणालाही त्यांच्या जे सांगतात घेऊन बघ त्याला बळी पडायचं नाही, तर स्पष्ट नाही बोलणं हे आपण शिकलं पाहिजे. आणि मॅडम, घरगुती हिंसाचार आणि महिलांचं आरोग्य यांचा काय संबंध आहे ते देखील आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. हो, कसं आहे की घरगुती हिंसाचार हा साधारण महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतो आणि अनेक वेळा त्या स्त्रिया भीतीपोटी बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. घरामध्ये अनेक स्त्रियांवर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार होतात, त्यांची शाब्दिक कोंडी होते आणि हा हिंसाचार रोखण्यासाठी मग कुटुंबीय किंवा समाज आहे किंवा कायदा आहे याची सक्रिय भूमिका असणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या सरकारने 2 कायदे हे अस्तित्वात आणलेले आहेत, अंमलात आणलेले आहेत. त्याचा मला प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो. तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा, ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणतो, जो 2005 साली अस्तित्वात आला. आणि दुसरा आहे पॉश ॲक्ट, ज्याला आपण प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल ॲक्ट म्हणतो. तर ह्या दोनही कायद्यांचं ज्ञान असणं स्त्रीला आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने हा कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. घरातला हिंसाचार जो आहे तो लैंगिक छळाला बळी न पडता किंवा मानसिक, शारीरिक अत्याचार जे होत आहेत, आत्ता रिसेंटली आपण बघितलं की जी वैष्णवीची केस आत्ता आपण बघतोय की अतिशय अमानुष कृत्य होतं आणि शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला, हिंसेला बळी पडून तिने आत्महत्या केली. आणि अशा या भावनेतून स्त्रिया मग खूप कमकुवत होतात आणि समाजाने, कुटुंबाने आणि कायद्यांनी या सगळ्यांनी मिळून त्या स्त्रीला जर आधार दिला नाही तर ती स्त्री आत्महत्येला प्रवृत्त होते. म्हणून आपण म्हणतो ना की इट इज नॉट युअर फॉल्ट, गेट द हेल्प व्हेनेवर यू नीड आणि रेज युअर व्हॉइस.
या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या हिंसेला बळी न पडता तुम्ही बोला, आवाज उठवा, हे प्रत्येक स्त्रीला सांगणं गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे दोन्हीही सुदृढ राहील आणि म्हणून घरगुती हिंसाचाराबद्दलचा अवेअरनेस हा असणं आवश्यक आहे. फारच छान मॅडम. पुन्हा एकदा सरकारी योजना, जे उपाययोजना आहेत, त्या दोन्ही कायद्यांची नावं पुन्हा एकदा सांगाल, जेणेकरून आपल्या ज्या माता भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना तो कायदा, त्याचं नाव, त्याविषयी थोडं अजून अभ्यास करता येईल. हो. घरगुती हिंसाचाराबद्दलचा जो कायदा आहे त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार कायदा म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, जो 2005 साली अस्तित्वात आला. आणि दुसरा आहे पॉश ॲक्ट, जिथे आपण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ म्हणतो, की जो प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल ॲक्ट आहे, तो 2013 साली अस्तित्वात आला. आणि ह्या दोन्ही कायद्यांचं ज्ञान हे स्त्रीला मिळायला हवं. आणि स्त्रियांच्यासाठी आपण ज्याला म्हणतो की भारत सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, तर या काही योजना फार सुंदर आहेत सरकारच्या. ह्याच्यामध्ये एकतर जननी सुरक्षा योजना आहे. जननी सुरक्षा योजनेमध्ये पहिल्या 2 डिलिव्हरीपर्यंत सरकार हे त्या स्त्रीला पैसे देतं किंवा तिच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. या काळात तिने जर सुदृढ बालकाला जन्म दिला, स्वतःचं आरोग्य हे चांगलं ठेवलं, तर सरकार नक्कीच तिला मदत करतं पहिल्या 2 डिलिव्हरीपर्यंत. आणि दुसरी आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, ज्याला आधी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असं नाव होतं. तर या दरम्यान सुद्धा त्या स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी सरकार तिला आर्थिक मदत करतं. त्या व्यतिरिक्त आयुष्मान भारत योजना, मिशन इंद्रधनुष्य, जी लसीकरणाबाबतची योजना आहे, म्हणजे 7 वॅक्सिन्स जे आहेत, 7 वॅक्सिनेशन्स, हे या मिशन इंद्रधनुष योजनेअंतर्गत त्या बाळाला दिले जातात. तर या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा या सगळ्या ग्रामीण आणि शहरी स्त्रियांपर्यंत पोहोचवणं हे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. आणि त्याचा मुख्य उद्देश हा त्यांचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं हाच आहे. कापसे मॅडम सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगतात विषयाशी निगडीत, आणि कुठल्या योजना आहेत सरकारच्या, काही निशुल्क आहेत, काही याचा आर्थिक लाभ पण आहे, त्या पण नोंद घ्यायचं आहे, कायद्याविषयी पण सांगितलेलं आहे. आणि महत्त्वपूर्ण तुमचे जे प्रश्न आहेत मनात असलेले भेडसावणारे, ते तुम्ही फोन करून जरूर विचारू शकता. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज जागतिक महिला आरोग्य दिवस, जो आपण 28 मेला साजरा करतो, त्याविषयी चर्चा सुरू आहे. आणि सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा कापसे मॅडम आपल्यासोबत आहेत. सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील शल्यतंत्र म्हणजेच सर्जरी विभागाच्या मॅडम प्राध्यापिका, सहाय्यक प्राध्यापिका आहेत. मॅडम, आम्हाला समाज म्हणून महिलांच्या आरोग्यासाठी काय करता येईल, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि यावर आपल्याला लक्ष देणं फार आवश्यक आहे. एकतर कसं आहे की महिलांना आरोग्य आणि शिक्षण हे आधी मिळालं पाहिजे. आणि जेव्हा त्या सुशिक्षित होतील, जेव्हा त्या सुसंस्कृत होतील, तेव्हा त्या मोकळेपणाने व्यक्त होतील. त्यामुळे मासिक पाळी असो, स्वतःचे शारीरिक मानसिक काही प्रॉब्लेम्स असो, त्याविषयी व्यक्त होणं किंवा मोकळेपणाने बोलणं हे समाजामध्ये स्त्रीने खूप आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन समाज म्हणून आपण स्त्रियांना दिलं पाहिजे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. गरजू ज्या काही महिला आहेत समाजामध्ये, त्यांना विविध प्रकारच्या या सरकारी योजनांचा लाभ किंवा आरोग्य सेवा मिळवून दिल्या पाहिजेत. तसंच योगदान म्हणून समाज म्हणून आपण काय देऊ शकतो, तर महिलांसाठी विविध प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करणं, किंवा शाळांमध्ये पाळीविषयी किंवा लैंगिक शिक्षण दिलं जाणं, किंवा मात्या पित्यांचं योग्य ते मार्गदर्शन होणं, ज्याला आपण आईवडिलांचं काउन्सिलिंग, की मुलीशी ह्या वयात येताना कसं वागावं, किंवा किशोरवयीन मुलींमध्ये जे काही बदल होतात त्या दरम्यान शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जाण्यासाठी तिला कसं तयार करावं, यासाठी आईवडिलांचंही काउन्सिलिंग होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे.
पोषणयुक्त आहार समाजाकडून या स्त्रियांना दिला गेला पाहिजे. कॉन्ट्रासेप्शन्सचं जे काही नॉलेज आहे, कारण आताच्या काळात काही अर्ली प्रेग्नन्सीज होते किंवा या विविध चित्रपटातून जसं मी मगाशी सांगितलं की नको त्या वाटेला ह्या मुली किंवा मुलं जातात आणि त्यातून अर्ली प्रेग्नन्सी झाली, तर त्यासाठी त्यांना प्रॉपर कॉन्ट्रासेप्शन्सचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे. तर या अनेक वेगवेगळ्या बाबतींमध्ये त्यांचं प्रशिक्षण हे समाज म्हणून किंवा समाजातला घटक म्हणून होणं हे खूप आवश्यक आहे असं वाटतं. फारच छान आणि वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळे मुद्दे मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलेले आहेत. तर वयानुरूप आता थोडंसं आपण चर्चा करूया, जेणेकरून आम्हाला अजून या विषयाच्या खोलामध्ये जाता येईल की 10 वर्षापर्यंत जी मुलगी आहे तिची काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. हो, मुलगी, हो नक्कीच. मुलगी जेव्हा वयात येते, आता साधारण पाळी येण्याचं वय काय आहे, तर एक 12 ते 13 वर्षाच्या सुमारास योग्य म्हणजे नॉर्मल पाळी येण्याचं हे योग्य वय आहे. आता या वयामध्ये जेव्हा आपण किशोरवयीन मुली म्हणतो, या अवस्थेमध्ये एकतर सुरुवातीच्या काळामध्ये त्या मुलीच्या, स्त्रीच्या शरीरामध्ये हे हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात. मग साधारण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. म्हणजे काय होतं, तर तिला गुप्त अंगाच्या ठिकाणी केस येणं किंवा तिच्या स्तनांची वाढ व्हायला लागणं किंवा घाम खूप यायला लागणं, त्याच्यानंतर योनिस्त्राव व्हायला लागणं की कदाचित कधी कधी व्हाईट डिस्चार्ज तिला होतो वजायनामधून. या काळामध्ये त्यांच्या मानसिक ज्या काही लक्षणांमध्ये सुद्धा बदल होतात की थोडीशी ती कॉशस होते, अँक्शस होते, चिडचिड व्हायला लागते, कधी कधी खूप घाबरते. ह्या एक्साइटमेंटमुळे किंवा त्यांना जर प्रॉपर नॉलेज ह्या मेन्स्ट्रुअल फेजचं किंवा पाळीचं जर दिलं गेलं नाही, शाळेमध्ये जर लैंगिक शिक्षण दिलं गेलं नाही, आईवडिलांनी त्यांच्याशी नीट संवाद साधला नाही, तर या मुलींमध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण होते पाळी संदर्भात. तर ही काढून टाकणं खूप आवश्यक आहे. तर या मुलींचं किशोर वयामध्येच काउन्सिलिंग करणं हे खूप आवश्यक आहे. तसंच त्यांना हॉर्मोन्सचे इम्बॅलन्स किंवा कमी जास्तपणा शरीरात झाल्यामुळे ह्या संप्रेरकांचे जे काही स्राव आहेत हे जर योग्य प्रमाणात स्रवले नाहीत तर पिंपल्स येतात, ॲक्ने ज्याला आपण म्हणतो, किंवा चिन म्हणजे हनुवटी किंवा अप्पर लिप्स, ओठांच्या वरच्या भागावर केस येतात. बऱ्याच मुलींमध्ये कसं आहे, जंक फूड खातात आजकालच्या मुली, बाहेरचं खातात, ह्याच्यामुळे ओबेसिटीचा प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि ओबेसिटीमुळे मग त्यांना PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, ओव्हॅरियन सिस्ट आहे किंवा अमेनोरिया आहे किंवा पाळी इरेग्युलर येणं किंवा दर महिन्याला न येणं किंवा ज्याला आपण डिसमेनोरिया, खूप त्रास होणं पाळी येताना, पोटात खूप दुखणं किंवा इनफर्टिलिटी, मूल न होणं, फायब्रॉइड आहे, युटराईन फायब्रॉइड, ओव्हॅरियन सिस्ट आहे, युटेराईन पॉलिप आहे की आतमध्ये काही गाठी तयार होतात. अशा अनेक आजारांना या मुलींना सामोरं जावं लागतं. आणि यासाठी त्यांचं प्रॉपर त्याच काळामध्ये किशोर वयामध्येच शिक्षण होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातूनच मग पुढचे जे काही स्तनांचे आजार किंवा गर्भाशयाचे आजार हे होऊ नयेत म्हणून त्यांना काळजी घ्यायला सांगणं किंवा प्रशिक्षण देणं, सेल्फ ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे आपण म्हणतो, हे महत्त्वाचं आहे. फारच छान 2-3 महत्त्वाचे मुद्दे मॅडमनी सांगितलेले आहेत आपल्याला. सर्वात पहिले तर आधीच मॅडमनी सांगितलं की मुलगी जन्माला आले किंवा मूल जन्माला आल्यावर मिशन इंद्रधनुष्याच्या अंडर जी काय वॅक्सिनेशन आहेत, लसीकरण आपण केलं पाहिजे. आणि आता मॅडमनी मासिक पाळी, अचानक जर मासिक पाळी आली तर त्यासाठी जे आहे घरून किंवा शाळेत कसं मॅडम जनजागृती मासिक पाळीच्या निगडीत करता येईल त्याविषयी देखील आम्हाला सांगा, जेणेकरून शाळांमध्ये आणि वेगवेगळ्या ग्रामस्तरीयपर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत याचं शिक्षण देता येईल मासिक पाळी संदर्भात. की कधी कधी मुली घाबरून जातात अचानक रक्तस्राव पाहून वगैरे, तर ते कसं डील केलं पाहिजे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. हो नक्कीच. कसं आहे, एकतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा कसं आया किंवा मुली ह्या एकमेकांशी बोलत नाहीत, आई किंवा मुलीमध्ये संवाद होत नाही, शिक्षणाचाही अभाव असतो, अवेअरनेस नसतो आणि त्याच्यामुळे एकदम पाळी जर लवकर सुरू झाली, ते रक्त पाहिलं तर मुलगी घाबरून जाते. त्यासाठी प्रत्येक ज्या काही गावोगावच्या शिक्षिका आहेत, तिथल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा त्या शाळेमधल्या शिक्षिका आहेत, त्यांना सुद्धा हे शिक्षण सरकारने आधी दिलं पाहिजे
ट्रेनिंग जर शिक्षकांना दिलं तर त्या शिक्षिका किंवा ते शिक्षक मुलींना चांगलं शिक्षण देऊन सजग करतील, जागरूक करतील. हे लैंगिक शिक्षण शाळेतनं दिलं गेलं पाहिजे. सोशल मीडियाद्वारे सुद्धा अशा प्रकारचा अवेअरनेस आपण शाळेमधून मुलींना देऊ शकतो, क्रिएट करू शकतो. चांगल्या काही उद्बोधनपर चित्रपट आहेत, त्या चित्रपटातून आपण मुलींना हे शिक्षण देऊ शकतो. जे काही रक्तस्राव होतो मासिक पाळीच्या दरम्यान त्यावेळेला जे काही सॅनिटरी पॅड आहे किंवा नॅपकिन आहे हे कसं घ्यायचं आणि त्याचं डिस्पोजल कसं करायचं याचं सुद्धा प्रशिक्षण त्या मुलीला देणं अतिशय आवश्यक आहे. कारण मग तसंच घेऊन ते टाकलं तर त्याचं डिग्रेडेशन होत नाही, रिसायकलिंग कसं केलं जातं या सगळ्याचं प्रशिक्षण या मुलीला दिलं गेलं पाहिजे. कॉन्ट्रासेप्टिव्ह नॉलेज जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते सुद्धा शाळेतनं दिलं गेलं पाहिजे. प्रतिबंधात्मक इलाज जे आहेत हे सगळे प्रतिबंधात्मक इलाज टू अवॉइड अर्ली प्रेग्नन्सी याचं शिक्षण शाळेतनं दिलं गेलं पाहिजे. ड्रग ॲडिक्शनसाठी मुलींना प्रवृत्त होऊ नये म्हणून त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि मुलांसोबतच मुलींचं दोघांचंही, मुलं मुली ही तेवढेच जबाबदार आहेत समाजातले जाणकार घटक. तर फक्त मुलींचंच नाही तर मुलांनाही त्याबद्दल नीट समजून सांगितलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही मुलीसोबत वागताना ही मुलं किंवा पुरुष वर्ग हा जरा सजग राहील, जागरूक राहील. वेगवेगळ्या मूवीजमधून हे अर्ली ट्रेनिंग जर आपण देऊ शकलो मुलींना तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून समाजातनं आणि शिक्षणातनं ती मुलगी किंवा ती काही युवती आहे, स्त्री आहे ही जागरूक होईल आणि सुशिक्षित होईल. फारच छान मॅडमनी थोडक्यात सांगितलं की जर मुलांना आणि मुलींना शाळेमध्ये जर समजा वेगवेगळं लैंगिक शिक्षणाविषयी ज्ञान दिलं किंवा मुलींना वेगळं घेऊन मासिक पाळीची प्रक्रिया जर सांगितली तर अजून छान त्याचं हे करता येईल, आपल्याला शिक्षण देता येईल आणि माहिती देता येईल. आणि मॅडम मगाशी तुम्ही बोलताना सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजेच स्वस्तन निरीक्षण हा शब्द वापरला, तर कृपया त्याचं महत्त्व काय आहे आणि कसं करतात ते देखील आमच्या माता भगिनींना मैत्रिणींना सांगा की त्याचं महत्त्व काय आहे, कसं करतात. हो, आणि खूप महत्त्वाचं आहे हे की कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्री जेव्हा बुजरी असते, लाजरी असते, ती घाबरते बोलायला, व्यक्त व्हायला घाबरते. म्हणजे स्तनांमध्ये छोट्या मोठ्या काही गाठी आल्या, काही वेगळं वाटलं, ती डॉक्टरकडे जात नाही आणि त्याचे मग गंभीर परिणाम तिला भोगावे लागतात. मग ह्याच्यासाठी सुरुवातीपासून स्त्रीने सेल्फ ब्रेस्ट डेव्हलपमेंट कशी करावी किंवा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करावं, ब्रेस्टची डेव्हलपमेंट कशी होते याचं थोडंसं शिक्षण घेणं आवश्यक आहे. आणि आजकाल यूट्यूब आहे, गुगल आहे, इंटरनेट आहे, याच्यावर ही सगळी माहिती मिळते. शाळांमधूनही मुलींना हे शिक्षण दिलं जाऊ शकतं. आता घरच्या घरी ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करता येईल तर एकतर ज्या वेळेला आंघोळीच्या वेळेला स्तनांचं परीक्षण हे स्त्री तिचं स्वतःचं करू शकते. त्याच्यामध्ये जर जे काही निपल्स आहेत, ब्रेस्ट निपल्स, याच्यामध्ये काही आकारांमध्ये काही ज्याला आपण इररेग्युलॅरिटी आहे का किंवा स्तनांचा आकार हा प्रॉपर आहे का. बऱ्याच वेळेला ही निपल्स ही रिट्रॅक्टेड असतात किंवा पकरिंग ऑफ निपल्स ज्याला आपण म्हणतो, ती निपल्स आत गेलेली असतात, ते पण जाणवतं. ते त्याच्याकडे स्त्री लक्ष देत नाही. काही वेळेला हे पण बघायला पाहिजे की त्या निपल्समधून काही डिस्चार्ज होतोय का, स्त्राव होतोय का, आणि डिम्पलिंग आहे का कुठे तुमच्या म्हणजे स्तनांमध्ये, खळी पडते का, किंवा त्याचं काही साईजमध्ये चेंज झालाय का, कलर चेंज झालाय का, रंग काही बदललाय का, किंवा त्याची सिमेट्री बदलली आहे का, शेप ऑफ सिमेट्री ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, निपल इन्व्हर्टेड आहेत का, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. आणि स्वतःचा जो हात आहे, आपला हात जगन्नाथ आपण म्हणतो, तर हा जो पाम ऑफ युअर हँड आपण म्हणतो, ह्या हातानी, ह्या तळव्यांनी हाताच्या सेल्फ ब्रेस्ट डेव्हलपमेंट एक्झामिनेशन ही केली पाहिजे. आणि त्यामध्ये जर छोटी मोठी काही गाठ स्तनांमध्ये आहे किंवा काही वेगळं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी धावलं पाहिजे, जेणेकरून पुढे जर काही गंभीर आजार होणार असतील तर त्यांना नक्कीच आळा घालता येईल. फारच छान मॅडमनी सांगितलं तसं स्वतःचं परीक्षण करता येईल, आंघोळीच्या वेळेला करू शकतो आणि आरशाचा पण आपल्याला उपयोग करता येतो. आणि शिवाय मॅडमनी सांगितलं की हाताने आपण फील करून कुठे गाठ लागते का, तर ते लागली तर आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. काही नॉर्मल गाठी असतात. पुढला प्रश्न मॅडम, तुम्ही मगाशी किशोरवयीन मुलींविषयी म्हणत होता, तर वयात आल्यावर म्हणा किंवा प्रौढावस्थेमध्ये देखील व्यसनांपासून दूर कसं राहावं, कसं राहता येईल, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा मुलींनी.
सगळ्यात महत्त्वाचं की सकारात्मक दृष्टिकोन जगण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा मुलींमध्ये आजकालच्या नसतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात, स्ट्रेस वाढतो, मानसिक तणाव येतो. जसं मी मगाशी म्हटलं की एकतर कुटुंबाची जबाबदारी, करिअर पण आहे, घर पण सांभाळा, स्वतःचं आरोग्य पण बघा, या सगळ्यांमध्ये तिची कुठेतरी ओढाताण होते. पण यामधून सुद्धा तिने जर स्वतःच्या आरोग्यासाठी थोडासा वेळ काढला की सकाळी उठल्या उठल्या किंवा जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी दिवसभरातनं एक अर्धा ते पाऊण तास स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढला आणि त्याच्यामध्ये आवश्यक तो आहार तर तिने घ्यायचाच आहे, ज्याला आपण मगाशी म्हटलं की योग्य ती प्रथिनं आहेत, कॅल्शियम आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, जीवनसत्व, व्हिटॅमिन्स आहेत, कॅल्शियम, आयर्न आहे, हे तिला आहारामधनं मिळणारच आहे. मग विहार जो आहे, जो व्यायाम आहे, त्यावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मग योग्य त्या प्रकारची योगासनं, रोजचे अगदी 12 सूर्यनमस्कार जरी घातले, मेडिटेशन केलं, एक 5 मिनिटं ध्यानधारणा केली किंवा प्राणायाम केला, प्राणायामामध्ये मग अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, यासारखे प्राणायाम जर केले आणि योग्य त्या योग प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाकडून सल्ला घेऊन तुम्ही शिकूनही करू शकता. तर थोडंसं आहार आहे, विहार आहे, व्यायाम आहे, या सगळ्याची सांगड घालून जर तुम्ही तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवलं तर तुमचं मनही तेवढंच काय म्हणतो त्याला सुदृढ राहील. आणि जर मानसिक आरोग्य हे सबल राहिलं तर ह्या छोट्या छोट्या तणावांना सामोरं जावं लागणार नाही स्त्रियांना आणि त्यातून त्या उत्तम प्रकारे मार्ग काढू शकतील, त्याला त्या सामोऱ्या जाऊ शकतील, त्याला डील करू शकतील त्या स्ट्रेसशी. स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक वेगळा मुद्दा आपल्या चर्चेचा होऊ शकतो आणि जी काही अँझायटी आहे आणि अगदीच तुम्हाला वाटलं की मी नाही डील करू शकत आहे या तणावाला, तर तुम्ही योग्य त्या सायकोलॉजिस्टचा, काउन्सिलरचा सल्ला घ्या. तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जाऊन तुम्ही वेळच्या वेळी उपचार करून घ्या. पण कुठल्याही प्रकारे ड्रग्ज किंवा जे काही ॲडिक्शन आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, याच्या आहारी न जाता, कारण त्याच्या आहारी गेलं की त्यातून तुम्हाला एक तात्पुरतं अर्धा तास, 1 तास किंवा एक 4-5 तासाचा तुम्हाला एक ती सुटका तुम्हाला मिळेल असं वाटेल, पण ते काही त्याच्यावर परमनंट सोल्युशन नाही आहे आणि त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या शरीरावर होणार आहे. म्हणून तुम्ही आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तुमच्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होणार आहे. विवाहपूर्वी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. ब्लड टेस्ट आहे, या प्रॉपर करून घेणं, तुमच्या जोडीदाराच्या आरएच कॉम्पॅटेबिलिटी बघणं आणि तुमचं शरीर आणि मन सुदृढ कसं राहील हे बघणं हे फार आवश्यक आहे. फारच छान सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून मॅडम सांगतायत. काउन्सिलिंग पण महत्त्वाचं आहे, समुपदेशन पण महत्त्वाचं आहे आणि व्यसनांपासून दूर राहणं किती गरजेचं आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. जागतिक महिला आरोग्य दिवस जो 28 मेला साजरा करतो त्याविषयी विशेष असा आजचा आपला कार्यक्रम आहे आणि सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा कापसे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, आम्हाला सांगा की लग्नाच्या आधी कुठल्या काही तपासण्या किंवा आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं, काही तपासण्या करण्याची गरज आहे का, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. नक्कीच. कसं आहे की लग्नापूर्वी आपण बघतो की जोडीदार आपण जो निवडणार आहोत तर एक साधारण शारीरिक तुमची जी काही तंदुरुस्ती असते किंवा जो फिटनेस असतो, फिजिकल फिटनेस, कुठल्याही प्रकारचे रोग होऊ नयेत यासाठीची जी काही पूर्व तपासणी असते ही थोडीशी केली जाणं आवश्यक आहे, जेणेकरून नंतर होणारं जे काही अपत्य आहे गर्भधारणेनंतर तेव्हा काही त्या स्त्रीला किंवा त्या अपत्याला त्रास होऊ नये. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की काही ब्लड टेस्ट असतात. तर तुम्ही जर तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेलात, लग्नापूर्वी दोघांनीही जाऊन या तपासण्या करणं आवश्यक आहे. बऱ्याच पुरुषांमध्ये असं समज असतो की मी कशाला तपासणी करू, मला तर काहीच हे नाही आहे, तर स्त्रीनीच केली पाहिजे तपासणी. तर हे चुकीचं आहे. दोघांनीही जाऊन स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे ह्या तपासण्या ब्लड टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आरएच फॅक्टर जो असतो, आरएच कम्पॅटेबिलिटी म्हणजे आरएच पॉझिटिव्ह स्त्रीचं असणं आणि पुरुषाचं जर आरएच निगेटिव्ह असेल तर त्याचे पुढे संभाव्य परिणाम गर्भावर काय होऊ शकतात. तर या संदर्भातला ब्लड ग्रुप हा जो ही तपासणी जी आहे ही केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर व्हेनरल डिसीज संदर्भातल्या काही टेस्ट आहेत. त्याच्यानंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज संदर्भातल्या काही टेस्ट आहेत, तपासण्या त्या वेळच्या वेळी केल्या गेल्या पाहिजेत. सोनोग्राफी जी आहे ती एक
आतनं साधारण आपण एक व्यवस्थित शारीरिक स्वास्थ्य आपल्याला जाणून घेण्यासाठी स्त्रीची आणि पुरुषाची ही दोघांची केली गेली पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या शारीरिक तपासण्या ह्या केल्या जाणं आवश्यक आहे लग्नानंतर, जेणेकरून दोघांनाही त्याचा विवाहानंतर फायदा होऊ शकतो. फारच छान मॅडम. या वेळेवर आपल्याला फोन आलाय, कोल्हापूरहून फोन आहे. अनिता दीक्षित यांचा फोन आहे. नमस्कार अनिता ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं होतं, हे पीसीओडी वर उपाय काय असतो? पीसीओडी वर उपायाविषयी विचारायचं आहे. चांगला प्रश्न आहे, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? आजकाल आपण पीसीओडीचं प्रमाण पण खूप पाहतो, तर त्याविषयी. हो, अनिता ताईंनी खूपच छान प्रश्न विचारला. पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा सिंड्रोम आता आपण म्हणतो. तर अनेक लक्षणांनी युक्त असा हा सिंड्रोम असतो आणि ज्या काही छोट्या छोट्या सिस्ट ओव्हरीमध्ये तयार होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की तुमचं निदान परिवर्जन, म्हणजे ज्या कारणामुळे हा रोग झालेला आहे, हा व्याधी झालेला आहे, ते कारण नष्ट करणं. मग ह्याच्यामध्ये एकतर आहार आहे, एक तर तुमची लाईफस्टाईल तुमची मॉडिफाय झाली पाहिजे. जीवनशैली तुम्ही जेवढी छान ठेवाल तेवढं तुमचं या आजाराप्रती जे निराकरण आहे हे करायला सोपं जाईल. मी म्हटलं तसं योग्य व्यायाम, बॅलन्स डाएट आणि तुमच्यामध्ये असणारे ज्या काही इम्युनिटी चे घटक आहेत वाढवणारे, रोगप्रतिकारशक्ती तुमची जर चांगली वाढायला मदत होत असेल, असे उपाययोजना किंवा घटक तुम्ही पाहिले पाहिजेत. जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना तुम्ही दाखवून ज्या काही गोळ्या औषधं आहेत त्या वेळच्या वेळी घेतले गेले पाहिजेत. आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा एक उत्तम उपाय आहे. मग त्याच्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, उत्तर बस्ती आहे, यासारखे जे काही उपचार आहेत यांनी सुद्धा पीसीओडीला खूप चांगला फायदा होतो. आणि ह्या सगळ्यांनी युक्त असं एक साधारण जी काही 3 महिने 6 महिने वैद्यकीय सल्ल्यानुसार जर तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट घेतलीत तर पीसीओडीपासून आपल्याला सुटका मिळू शकते. पण मी सल्ला असा देईन की जेव्हा समजतं लवकर सुरुवातीच्या काळातच जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, दुर्लक्ष केलं नाहीत, हेळसांड केली नाहीत, तर ह्या आजारावर निराकरण करण्यासाठी हा आपल्याला लवकर मार्ग मिळू शकतो. फारच छान मॅडम. पुढला प्रश्न असा आहे की रजोनिवृत्तीकडे जाऊया आपण, की रजोनिवृत्तीमध्ये शारीरिक आणि मानसिक पातळीवर काय बदल घडून येतात एका महिलेच्या आयुष्यामध्ये, कृपया ते आम्हाला सांगा. हो, रजोनिवृत्ती ज्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो आणि ज्याच्यामध्ये हळूहळू मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग हे कमी होत जातं, इरेग्युलर मेन्सेस हळूहळू आणि मग बंद होणं, जे काही ब्लिडिंग आहे ते जो रक्तस्राव आहे तो बंद होणं, मासिक पाळी बंद होणं, याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो. मग दर महिन्याला जी पाळी येते ती न येता 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, मग वर्षातनं एकदा असं करत करत ते बंद होते. आणि ह्याच्यामध्ये शरीराच्या गर्भाशयामध्ये जे काही स्त्रीचं गर्भाशय आहे हे संकुचित होतं, म्हणजे ॲट्रॉफिक होतं आणि मग ते हळूहळू खाली येऊन तिथे फिक्स होतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही हॉर्मोन्स आहेत हे हॉर्मोन्ससुद्धा शरीरामधून शरीरात म्हणजे स्त्रीच्या थोडेसे त्याचंही प्रमाण आपण इम्बॅलन्स्ड होताना बघतो. शारीरिक बदलांसोबतच मानसिक बदलही घडतात, की उदास वाटणं, नैराश्य येणं, चिडचिड होणं किंवा कोणीही आपलं नाही अशी भावना स्त्रीला वाटणं, पटकन डोळ्यातनं पाणी येणं, तर हे मानसिक बदलही मेनोपॉजमध्ये शरीरामध्ये घडतात. कॅल्शियमची कमतरता ही स्त्रीच्या शरीरामध्ये होते ह्या मेनोपॉजच्या काळामध्ये. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं कॅल्शियम डेफिशियन्सीसोबतच. त्याच्यानंतर थोडंसं कसं आहे की हे जे चेंजेस आहेत, ह्या चेंजेस संदर्भात जर स्त्रीशी त्या काळामध्ये जर घरच्यांचा संवाद नसेल, त्यांना समाजाने किंवा घरच्यांनी समजून नाही घेतलं, तर मग ती स्त्री थोडीशी डिप्रेशनमध्ये जाणं किंवा स्ट्रेस इंड्यूस्ड होणं हे प्रकार आपल्याला जास्त जाणवून येतात. आणि मग हे होऊ नये म्हणून मग मानसिक तिचं काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे, शारीरिक काही तपासण्या करणं आवश्यक आहे, जसं की पॅप्समियर टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. 40 नंतर 45 वयानंतर ही पॅप्समियर टेस्ट केली गेली पाहिजे, कॉल्पोस्कोपी, बायोप्सी, मग त्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या काही तपासण्या आहेत ह्या करून घेणं हे आवश्यक आहे. फारच छान मॅडम. जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? कसं आहे की स्त्री ही समाजाचा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. सशक्त महिला म्हणजे सशक्त समाज, आणि महिलांचं आरोग्य हे कुटुंब, समाज आणि देशाचं आरोग्य आहे. त्यांची काळजी घेणं
ही केवळ जबाबदारी नसून ही त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचे एक उत्तम साधन आहे आणि तुमचं आरोग्य हे तुमचा अधिकार आहे असं मी प्रत्येक स्त्रीला सांगेन. त्याची काळजी घ्या, प्रश्न विचारायला संकोच करू नका, दर 6 महिन्यांनी तपासणी करून घ्यायला विसरू नका. ज्या काही तुम्हाला अडचणी येतील त्याबद्दल जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. चांगली दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, व्यायाम हे नक्की तुम्ही ठेवा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि समाज, कुटुंब आणि कायदा या सर्वांनी मिळून स्त्रीला जर आधार दिला तर या स्त्रीचं आरोग्य नक्कीच चांगलं राहायला मदत होईल आणि आपला हा आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन हा सर्वार्थाने साजरा झाला असं मी म्हणेन. धन्यवाद प्रज्ञा मॅडम. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमचे प्रेक्षक मित्र या सर्वांकडून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, एवढा छान कार्यक्रम झाला. तर समजा तुम्ही थोडंसं उशिराने TV लावला असेल, कार्यक्रम बघायला सुरुवात केला असेल तर पुन्हा तुम्ही कार्यक्रम बघू शकता किंवा पुन्हा तुम्हाला हा कार्यक्रम बघता येईल आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर. तर पाहूया आपले सोशल मीडिया हँडल्स काय आहेत. तर आमचा ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor2026@gmail.com. फेसबुक अकाउंट आहे DD सह्याद्री. यूट्यूब चॅनल आहे DD सह्याद्री म्हणजेच दूरदर्शन सह्याद्री हा आमचा यूट्यूब चॅनल आहे आणि एक्स हँडल आहे @DD सह्याद्री. तर पटकन तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.